आजच्या डेटमध्ये उद्योजकता है ना, लोकांना फक्त उद्योजकता हे वर्ड माहिती आहे, ठीक आहे, बट त्याची सुरुवात कुठून होते आणि त्याचं रिसर्च काय असतं, त्याचं डेव्हलपमेंट कसं करायचं, त्याच्यासाठीची जी लागणारी इकोसिस्टम आहे ती माहिती नसते. एंटरप्रेन्युअरशिपला किंवा बिझनेसमॅनला तो पॉइंट नसतो, ना स्टार्टिंग पॉइंट असतो ना एंड पॉइंट असं सिलेबस असतं, स्टेप्स असतात, असं काही तो नाहीये. ठीक आहे, ती जी जर्नी आहे ती एन्जॉय करणं हे आपलं काम आहे, विथ दॅट हार्डवर्क, विथ दॅट पेशन्स अँड विथ दॅट डिसिप्लिन. आणि तो हार्डकोर एंटरप्रेन्युअर जो असतो, हार्डकोर उद्योजक जो असतो, ज्याने मनात ठरवलेलंच आहे की मला करायचंच आहे, ठीक आहे, किंवा मला बिझनेसच करायचा आहे, किंवा मला त्यामध्येच डेव्हलपमेंट करायची माझ्या आयुष्याची, ठीक आहे. हा, जसं की सक्सेसफुल व्हायचं तर तुम्हाला वाहून घ्यावं लागेल ना कुठे. एक फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज बी असतो की तुम्ही जेवढं लवकर स्टार्ट करता तेवढं तुम्ही जास्त डॉमिनेट करू शकता. लोकांच्या मनामध्ये एक मिसकन्सेप्शन आहे की फंडिंगच असली पाहिजे, ठीक आहे. ऍक्च्युअल स्टार्टअप मध्ये फंडिंग लागतच नाही. जर तुमच्या आयडियामध्ये दम आहे ना तर तुम्हाला ₹1 लागणार. बरोबर, ओके, दिस इज अ फॅक्ट. IT खूप फास्ट आहे आणि स्टार्टअप्स येतात, पण तोपर्यंत कोणीतरी येतो त्या आयडियाला एका मोठ्या स्केलवरती इम्प्लिमेंट करतो. त्या टाईमला हे स्टार्टअप्स कसे टिकून राहतात किंवा इनोव्हेशन हे कसे करत राहतील आणि रिलेव्हंट कसे राहतील. खूप साऱ्या उद्योजकांना दिवसभरातून 100 ते 200 कॉल्स येतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉल्स येतात आणि प्रत्येक उद्योजकाला एवढ्या कस्टमर्सला रिप्लाय देणं पॉसिबल नसतं किंवा मॅन्युअली इन्फॉर्मेशन पाठवणं पॉसिबल नसतं. आणि जेव्हा आपल्या बिझनेसची माहिती कस्टमरपर्यंत पोहोचत नाही किंवा कस्टमरचं आणि आपल्या बिझनेसचं कम्युनिकेशन घडत नाही चांगल्या प्रकारे, तेव्हा कस्टमर डिससॅटिस्फाईड होतो आणि तुमच्या कॉम्पिटिशनला चूज करतो. तर ह्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलंय कनेक्टेड ॲप. यामध्ये काय होतं, जेव्हा पण तुमचा कस्टमर तुम्हाला कॉल करतो, कॉल झाल्यानंतर तुमच्या कस्टमरला ऑटोमॅटिकली टेक्स्ट मेसेज आणि WhatsApp मेसेजवर तुमच्या बिझनेसची प्रोफाईल आणि तुमच्या बिझनेसची संपूर्ण माहिती तिथे पोहोचली जाते. आणि जेव्हा कस्टमर तुम्हाला कॉल करतो आणि तुम्ही अवेलेबल नसता, तेव्हा पण कस्टमरला टेक्स्ट मेसेज आणि WhatsApp मेसेजच्या थ्रू तुमच्या बिझनेसची माहिती पोहोचते. तर ह्यावेळी काय होतं की तुम्ही जरी अवेलेबल नसले तरी कस्टमर सोबत तुमचं कम्युनिकेशन घडते आणि कस्टमरला तुमच्या बिझनेसबद्दल माहिती मिळते. सेम थिंग तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर व्हिजिट करा आणि तुमचा बिझनेस कनेक्टिव्हच्या माध्यमातून ग्रो करा. उद्योजक ही टर्म तर महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे, पण स्टार्टअप ही टर्म महाराष्ट्राच्या त्या उद्योजकताच्या कल्चरमध्ये जास्त फेमस नाही. तर तेच आज आपण डिस्कस केलेले सुजय जोशी सरांसोबत, जे की को फाउंडर आहेत फोर्स टू अटॅकचे. यामध्ये आपण स्टार्टअप वर्सेस बिझनेस हे पॉईंट्स डिस्कस केलेले की स्टार्टअप आणि बिझनेसमध्ये काय डिफरन्स असतो, प्लस त्यांच्या स्टार्टअपची जर्नी आपण इथं बघितलेली की त्यांनी एक स्टार्टअप कसा ग्रो केला. तर यामध्ये तुम्ही स्टार्टअपबद्दल, स्टार्टअप इकोसिस्टमबद्दल, फंड रेझिंगबद्दल खूप काही शिकणार आहात. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच त्या स्ट्रॅटेजीज तुमच्या स्टार्टअप आणि बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा. तुम्ही बघताय बिझनेस टॉक मराठी. सुजय सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे बिझनेस टॉक मराठीवरती. नमस्ते. धन्यवाद. ठीक आहे सर, आता आपण जसं मागे डिस्कस केलं, आपण भेटलं होतं की स्टार्टअप वर्सेस बिझनेस या गोष्टींवर आपण स्टार्ट करू गप्पा. की मला सध्याच्या जनरेशनला महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक त्यांना उद्योजकता या गोष्टी आहेत माहीत, बिझनेस वगैरे माहीत आहे, बट स्टार्टअप आणि बिझनेस यामध्ये काय डिफरन्स आहे, याच्यामध्ये खोलवर काय गोष्टी आहेत, स्पेसिफिकली स्टार्टअपच्या खोलवर गोष्टी सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे उद्योजकताची जी हे आहे, ती ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सला स्टार्टअप इन डेप्थ मध्ये माहित नाही. ओके, तर मला असं वाटतं आपण त्या टॉपिकवरती डिस्कस करू, स्टार्टअप वर्सेस बिझनेस, की काय डिफरन्स आहे. तर ते मला सांगा की स्टार्टअप वर्सेस बिझनेस. सर्वप्रथम थँक्यू सो मच, तुम्ही मला आमंत्रित केल्याबद्दल. ओके, अँड येस, स्टार्टअप अँड जे सध्याचे बिझनेसेस आहेत, राईट, ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स हा आहे, बिझनेस इज फॉर कन्व्हेन्शनल गोष्टी, ठीक आहे, म्हणजे जे ऑलरेडी प्रूव्हन आहेत, ज्याची गरज निर्माण झालेली आहे मार्केटमध्ये, लोकांमध्ये, आणि त्या तुम्ही सेल करताय, है ना. फॉर एक्झाम्पल, आज जे आपण बेसिक नीड्स काय आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ठीक आहे. सो फूड, तुम्हाला सगळीकडे फूड बिझनेस दिसणार, ठीक आहे. वस्त्र, कपडे, है ना, अल्टिमेट किंवा अनलिमिटेड तिथे ऑप्शन्स आहेत, व्हरायटी आहेत, ब्रँड्स आहेत, ठीक आहे, आणि ते क्रिएट होत राहत आहेत, है ना, राईट. अँड राहिली गोष्ट निवारा, है ना, की आज रिअल इस्टेट जे फील्ड आहे ते खूप मोठं बिझनेस बनलेलं आहे, ठीक आहे. सो दीज आर कन्व्हेन्शनल थिंग्स, ज्या गोष्टी लोकांची गरज आहे त्याला त्यांनी बिझनेस बनवलं, ठीक आहे. काळाप्रमाणे याच्यामध्ये नवीन इन्व्हेन्शन झाले आणि नवीन बिझनेस क्रिएट झाले, ठीक आहे. स्टार्टअप इज लाईक इट स्टार्ट्स विथ आयडिया, ठीक आहे, की एक आयडिया असते जी कुठेही अस्तित्वात नसते, एका व्यक्तीच्या किंवा एका समुदायाच्या फक्त ती माइंडमध्ये अवेलेबल असते, किंवा त्याने एक
तिथे स्टार्ट केलेलं असतं. हम्म. ठीक आहे, त्याचं कुठेही कमर्शियलायझेशन झालेलं नसतं. बरोबर. ठीक आहे. आणि जेव्हा ती गोष्ट तुम्ही किंवा तो व्यक्ती त्याला जेव्हा इग्नाइट करतो आणि त्याला बढावा देतो, हम्म. ठीक आहे, त्याचा रिसर्च करतो, हम्म. है ना, हम्म. आणि त्याच्यानंतर त्याची गरज निर्माण केली जाते. बरोबर. ठीक आहे, गरज निर्माण झाल्यानंतर त्याचा बिझनेस क्रिएट होतो. हम्म. एका आयडिया पासून ते त्याची गरज निर्माण होईपर्यंत जो जर्नी आहे दॅट इज स्टार्टअप. हम्म. ठीक आहे, एकदा गरज निर्माण झाली मग तो बिझनेस झाला. बरोबर. ठीक आहे, हम्म. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप आहे, हम्म. फेसबुक. हम्म. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी ती गोष्ट कुणालाही माहित नव्हती. ते स्टार्टअप होतं. ठीक आहे, ती स्टार्टअप सुद्धा नव्हती, ती आयडिया होती फक्त. आयडिया होती, राईट. ठीक आहे, है ना, एका MIT युनिव्हर्सिटी मधून है ना एका व्यक्तीने जस्ट त्यांच्या कॉलेज कॅम्पसला युनाइट करण्यासाठी, कनेक्टेड ठेवण्यासाठी एक प्रोजेक्ट केला होता. बरोबर. ठीक आहे, आणि त्या प्रोजेक्टची जी आयडिया आहे ती मोठी केली गेली, ती मोठी झाली. ठीक आहे, राईट. आयडियाला कन्व्हर्जन केलं गरजेपर्यंत, दॅट इज स्टार्टअप जर्नी. आणि मग ते आज पूर्ण वर्ल्ड मध्ये त्याचं मार्केटायझेशन झालेलं आहे. आता तो बिझनेस बनलेला ऑटोमॅटिकली. बरोबर. ठीक आहे, सो दॅट इज बेसिक डिफरन्स बिटवीन स्टार्टअप अँड बिझनेस. आता एक मला हे विचारायचं की स्टार्टअपची जी आयडिया तुम्ही म्हणले, किंवा आपण स्टार्टअप हे की आपण एक नवीन काहीतरी प्रॉब्लेम बघतोय, त्याचं सॉल्युशन नाहीये, आपण त्याचं सॉल्युशन क्रिएट करतोय आणि ते आपण प्रोव्हाइड करतोय. तर ह्या गोष्टी कशा सुरू होतात, म्हणजे काय कसे प्रॉब्लेम्स कसे असतात, किंवा कसं स्टार्टअप कसं सुरू होतं? राईट. सो स्टार्टअप ही एक अशी गोष्ट आहे जी खूप जेन्युइन आहे. ठीक आहे, जेन्युइन म्हणजे काय की ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे, ठीक आहे, ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ती आयडिया आलेली आहे आणि तो त्याच्यामध्ये ती क्युरिओसिटी असते त्याला डेव्हलप करण्याची, है ना, स्वतःसाठी सुद्धा व्हॅलिडेट करण्याची आणि लोकांसाठी सुद्धा व्हॅलिडेट करण्याची. म्हणजे तो स्वतः प्रॉब्लेम फेस करतो. येस, तो प्रॉब्लेम तो स्वतः फेस करतोय. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ठीक आहे, स्वतः काहीतरी मेहनत करतो, स्वतः रिसर्च करतो, है ना, त्याच्याबद्दल शोधाशोध करतो. आणि जेव्हा त्याचं सोल्युशन त्याला मिळतं तेव्हा त्याला एक गोष्ट लक्षात येते की हा जो प्रॉब्लेम आहे हा माझा एकट्याचा आहे का, की अजून खूप साऱ्या लोकांचा आहे. ठीक आहे, आणि जेव्हा जर तो प्रॉब्लेम खूप साऱ्या लोकांचा असेल तर मग त्याच्याकडे चान्स असतो, ऑपॉर्च्युनिटी असते त्याला स्टार्टअप अँड देन बिझनेस कन्वर्ट करण्याची. ठीक आहे, सो ती जर्नी मग तिथून सुरू होते आणि त्याला खूप मोठा एक वाव मिळतो. ती गोष्ट स्टार्टला जसं की आता स्टार्टअप मध्ये एक आयडिया असते, नंतर स्टार्टअप युजली असे जण करतात जे की त्यांच्याकडे फंडिंग कमी असते, म्हणजे एक मोस्ट ऑफ द असं सिनॅरिओ इंडियामध्ये. ऍक्च्युली याच्यामध्ये कसं आहे, खूप मिसकन्सेप्शन्स आहेत आणि लोकांना ऍक्च्युअल त्याचं मिनिंग माहिती नाही, डेफिनेशन माहिती नाही. इंडियामध्ये काय होतं, हवा खूप लवकर होते कुठल्याही गोष्टीची. ठीक आहे, राईट. स्टार्टअप म्हणजे एक खूप मोठी काहीतरी फॅन्सी गोष्ट आहे असं लोकांना वाटतं, पण तसं काही नसतं. ठीक आहे, स्टार्टअपचं जसं बेसिक तुम्हाला सांगितलं मी की काहीतरी वेगळी गोष्ट आहे जी सुरू केलेली आहे तुम्ही. ठीक आहे, ज्याला तुमच्यासाठी त्याचं काही मार्केट नाहीये, ऑडियन्स नाहीये, काही नाहीये, ते तुम्ही क्रिएट करताय. ठीक आहे, सो आजच्या डेटमध्ये उद्योजकता है ना, लोकांना फक्त उद्योजकता हे वर्ड माहितीये. ठीक आहे, बट त्याची सुरुवात कुठून होते आणि त्याचं रिसर्च काय असतं, त्याचं डेव्हलपमेंट कसं करायचं, त्याच्यासाठीची जी लागणारी इकोसिस्टम आहे ती माहिती नसते. है ना, खूप मोजके लोक आहेत किंवा गव्हर्नमेंटकडनं किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आता काही बदल व्हायला लागलेत. प्रॅक्टिकल अप्रोच ज्याला म्हणतो आपण. एवढे दिवस फक्त थेरॉटिकली आपण एज्युकेशन घ्यायचो, बट आता प्रॅक्टिकल अप्रोच यायला सुरू झालेलं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल अप्रोचमुळे मुलांना किंवा स्टुडंट्सला किंवा ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे आयुष्यामध्ये, ठीक आहे, ज्यांना बिझनेसमध्ये एंटर करायचंय, ज्यांना ऑन्टरप्रेन्युअरशिप मध्ये एंटर करायचंय, त्यांना तिथून त्याचा मार्ग मिळत जातो किंवा काही इन्फ्लुएन्सर त्यांना इन्फ्लुएन्स करतायत. ठीक आहे, सो मोस्टली ही जी जर्नी आहे ना ही स्वतः एकट्याची असते, सगळं शोधण्याची, है ना, फ्रॉम द स्क्रॅच. है ना, की एखादी एक छोटीशी आयडिया किंवा गोष्ट तुमच्याकडे आहे आणि त्याला पूर्ण कशा प्रकारे कॉन्कर करता येईल हे त्याचं स्वतःचं जर्नी आहे. ठीक आहे, दॅट इज स्टार्टअप. एक नेक्स्ट एक पार्ट येतो स्टार्टअप म्हणल्यावर लोकांचे नेक्स्ट एक माइंड मध्ये गोष्ट येते की फंडिंग. जसं की शार्क टँक ना बी ते खूप प्रमोट करून टाकलं की फंडिंग. अजून बाकीचे लोक स्टार्टअपच्या त्या इकोसिस्टम मध्ये पण फंडिंग खूप हे आहे, त्याबद्दल सांगा. येस, मला तो मुद्दा सांगायचा पण होता की आता शार्क टँक असेल किंवा असे काही शोज आहेत, ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, तिथे एक प्लॅटफॉर्म दिला गेला आहे ना लोकांना की तिथे ते त्यांचं युनिक आयडिया किंवा युनिक प्रॉडक्ट और सर्व्हिस तिथे ते पब्लिश करू शकता आणि तिथून त्यांना एक मोठा वाव मिळू शकतो, डेफिनेटली मिळू शकतो. ठीक आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची जी जर्नी आहे, ठीक आहे,
किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टार्टअपसाठी तुम्ही जसं म्हणताय की लोकांच्या मनामध्ये एक मिसकन्सेप्शन आहे की फंडिंगच असली पाहिजे. हा ठीक आहे, ऍक्च्युअल स्टार्टअप मध्ये फंडिंग लागतच नाही. जर तुमच्या आयडियामध्ये दम आहे ना तर हम्म. तुम्हाला ₹1 लागणार नाही. बरोबर. ओके, दिस इज अ फॅक्ट. हो. ओके, कारण त्या आयडियामध्ये दम आहे, हा. त्याची फक्त नीड क्रिएट करणं तुमच्या हा. हातात आहे. हा. ठीक आहे, ती तुम्हाला करायची. मला याला अजून थोडं ब्रीफ मध्ये Yes. सांगा की का फंडिंग नसताना किंवा कमी हम्म. फंडिंग मध्ये पण कसं स्टार्टअप रन होतं. Explain. जसं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी आपण फेसबुक व्हॉट्सअप बद्दल बोलत होतो. हम्म. ठीक आहे, की एका विद्यार्थ्याने त्याच्या कॅम्पसमध्ये तो प्रोजेक्ट केला होता, एक प्रयोग केला हा. होता. ठीक आहे, राईट. हम्म. त्याच्या आयडियाला हम्म. तिथे डेव्हलपमेंट करायचा मौका मिळाला. हम्म. ठीक आहे, जेव्हा ते स्टार्ट केलं तेव्हा तिथे त्याला ₹1 इन्व्हेस्टमेंट नव्हती. नाही. ठीक आहे, त्याने त्याच्या लॅपटॉप हो, पासून हो. किंवा त्याच्याकडे जे अवेलेबल सोर्सेस आहेत, हम्म. रिसोर्सेस आहेत, त्याच्यापासून त्याने सुरुवात केली हो, हो. आणि ते डेव्हलप केलं. हो, बरोबर. ठीक आहे, राईट. हा, डेफिनेटली त्याला लिमिटेशन होतं. हा. किती होतं त्याचं कॅम्पस कॅम्पस मध्ये किंवा त्याची युनिव्हर्सिटी असेल, हम्म, जी काय हम्म. असेल. ठीक आहे, ते त्याचं लिमिटेशन होतं. हम्म. त्याच्या बाहेर त्याला जेव्हा हे डेव्हलप करायचं तेव्हा डेफिनेटली त्याला पैसा लागेल किंवा हम्म. फंडिंग लागेल. हम्म. ठीक आहे, हम्म. बट व्हॅलिडेशन जेव्हा कम्प्लीट होतं तुमचं की हम्म. हा या आयडियामध्ये दम आहे दम हे वर्क करू है ना? शकतं, एक प्रूव्हन आणि मॉडेल बनू शकतं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी काही रस्ते, काही फायनान्शियल पार्टनर्स तिथे अवेलेबल होऊन जातात बरोबर. आणि मग तुम्हाला मार्केट ओपन होतं आणि मोठ्या लेवलवरती काम करायचा मौका मिळतो. हम्म. सो व्हॉट इज युअर क्वेश्चन की सुरुवातीलाच फंडिंग लागते का? हम्म. तर असं नाही काही लागत. बरोबर. ठीक आहे, तुमच्या आयडियामध्ये दम असेल तर हम्म. तुम्हाला फंडिंग लागत नाही. हम्म. तुम्ही डेफिनेटली ती नीड क्रिएट करू शकता, त्याच्यातून हम्म. बिझनेस डेव्हलप करू हम्म. शकता. हम्म. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक मॉडेल असं बनवलंय त्याच्यामध्ये दम आहे जो की तुम्ही प्रूव्ह करू शकता एका इन्व्हेस्टरला की याच्यामध्ये इथे 2 गोष्टी मला सांगता येतील. हम्म. नंबर 1, आयडिया जर तुमची व्हॅलिडेट झाली हम्म. तर तुमच्याकडे 2 डिसिजन आहेत. नंबर 1 की त्या आयडियाला तुम्हाला लिमिटेड ठेवायचं आहे हम्म. की तुम्हाला अनलिमिटेड बनवायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला लिमिटेड ठेवायचं आहे देन यू कॅन डेव्हलप अ बिझनेस फॉर इट. है ना, की त्या आयडियामधून तुम्ही एक ₹10 लाख कमवताय किंवा हम्म. ₹1 कोटी कमवताय. हम्म. इथपर्यंत तुमचं लिमिटेशन आहे. हम्म. ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्याला बिझनेस बनवताय हो. एक लिमिटमध्ये. हो. आणि जेव्हा तुमची आयडिया एवढी मोठी आहे हम्म. किंवा ती पूर्ण देशासाठी किंवा जगासाठी युज होऊ शकते हम्म. किंवा मोठ्या मार्केटसाठी युज होऊ शकते, हम्म. तेव्हा तुम्हाला फंडिंगची गरज लागते. हा. ठीक आहे, कारण तुम्हाला Expand जास्त करण्यासाठी. एक्सपांड करायचं असतं. हम्म. डेफिनेटली. ओके. म्हणजे जेव्हा स्टार्टअपचा एक हम्म. पॉईंट येतो ना, माइंडमध्ये अजून एक येतो की स्टार्टअप म्हणजे ओनली टेक्नॉलॉजी बिझनेसेस. हा पण एक आहे की फक्त टेक्नॉलॉजी बिझनेसेस स्टार्टअप असतात ह्या हम्म. गोष्टी. तर याच्या व्यतिरिक्त स्टार्टअप बिझनेस मध्ये कुठल्या कुठल्या टाईपच्या इंडस्ट्रीज किंवा कॅटेगरीज असतात, मला त्याबद्दल सांग. स्टार्टअपला कुठल्याही फील्डचं लिमिटेशन नाहीये. हम्म. ठीक आहे, हम्म. कुठल्याही प्रत्येक फील्डमध्ये स्टार्टअप्स आहेत. हो. है ना, मग ते हम्म. हेल्थ सेक्टर असेल, एज्युकेशन असेल, हा. टेक्नॉलॉजी असेल, हा. कुठले सेक्टर असेल. हा. ठीक आहे, बट डेफिनेटली तुम्हाला इंटिग्रेशन टेक्नॉलॉजीज लागतात तिथे. हा. है ना, जसं हम्म. तुमचे काही फेजेस असतात स्टार्टअपचे. हम्म. है ना, बेसिक फेज आहे तुमचा आयडिया व्हॅलिडेशन. हम्म. आयडिया व्हॅलिडेशन झाल्यानंतर मग तुम्हाला टेक्नॉलॉजीची गरज पडते. हम्म. ठीक आहे, कारण त्या टेक्नॉलॉजीच्या थ्रू तुम्ही त्याला इझी बनवता, एक्सपांड करतो. तुम्ही एक्सपांड करण्यासाठी त्याचा उपयोग हम्म. होतो हम्म. आणि त्याचा जो इफेक्टिव्ह यूज आहे हम्म. है ना, तो यूज जो आहे तो टेक्नॉलॉजीच्या थ्रू चांगला होऊ शकतो. हम्म. तेव्हा तुम्हाला टेक्नॉलॉजी लागते. हम्म. सो असं काही नाहीये की फक्त टेक्नॉलॉजीचे स्टार्टअप्स आहेत. हम्म. ठीक आहे, टेक्नॉलॉजी स्टार्टअपला वाव खूप मोठा आहे, त्याचं हम्म. मार्केट खूप मोठं आहे. हम्म. ठीक आहे, त्याच्यामुळे मग ते शोकेस होतात. हम्म. पण बाकीचे जे स्टार्टअप्स आहेत प्रत्येक फील्ड्समध्ये आहेत आणि ते ग्रो करतायत चांगल्या प्रकारे हम्म. विथ टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काहीतरी असा प्रॉब्लेम आहे जो एक स्टार्टअप क्रिएट होऊ शकतो किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन करू शकता. येस, इनोव्हेशन केल्यानंतर एक्सपांड करण्यासाठी आणि त्याला एक काय म्हणतात त्याला ग्रोथ मिळवण्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजी इंटिग्रेट करू शकता. बरोबर. ओके, Right. बेस्ट. मला आता ह्याबद्दल विचारायचं की स्टार्टअप मध्ये येतात लोक, म्हणजे स्टार्टिंगला कसं असतं एक नेचर की हसलिंग किंवा जस्ट एक आयडिया आहे किंवा इन्फ्लुएन्स होतात कोणाकडून तरी, शार्क टँक वगैरे बघताय, राईट. मग विचार करता की काहीतरी सुरू करायचं आता आपण कर Right. झाले की कुछ ना कुछ. तर ह्या Right. टाईपचा जर विषय तर काय चुका करतात नवीन लोक, कारण की स्टार्टअप्स मध्ये फेलियर रेशो पण खूप मोठा आहे. येस, बरोबर. कारण की लोक स्टार्ट करतात आणि लगेच फेल होतात, कारण की बरोबर. असं काही नसतं की त्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते बरोबर. किंवा काहीतरी दावावर लागलेले असं, मग लगेच एंटर करतात लगेच बाहेर येतात, अशा बी गोष्टी होतात. बरोबर. मग काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे स्टार्टअपच्या वेळेस? ऍक्च्युली कसं होतं, इन्फ्लुएन्स होणं, हम्म. ठीक आहे, आणि त्यातून मोटिवेट होणं हम्म. हा एक पार्ट आहे. हा. ठीक आहे, जो की चांगला पार्ट आहे की हम्म. तुमची जर्नी सुरुवात होते तिथून. हा एक भारी आहे पॉईंट की हा. तुम्हाला किक स्टार्ट Right, भेटतो पण right. नंतर Kickstart मिळतो. हा. डेफिनेटली तो चांगली गोष्ट आहे. बरोबर. बट त्यानंतर तुमच्याकडे स्वतःकडे काही आयडिया आहे का, हा. किंवा तुम्ही जे रिसर्च करताय त्याच्यामधून तुम्हाला कुठली अशी आयडिया मिळतीये का ज्याला तुम्ही डेव्हलप करू शकता. हा.
ठीक आहे. म्हणजे फेल्युअर्स आहेत है ना, मग ते तिथून येतात हो. की ती एकतर आयडियाच मिळत नाही, हा. मिळाली तर मग त्याचं जे व्हॅलिडेशन आहे त्याच्यामध्ये खूप टाइम जातो. हम्म. ठीक आहे. आणि व्हॅलिडेशन जर कम्प्लीट नाही झालं तर ते फेल्युअर आहे. हम्म. पण व्हॅलिडेशन जर कम्प्लीट झालं तर तुमच्यासाठी अजून एक तिथे ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते. हम्म. ठीक आहे. सो आजच्या डेटमध्ये मार्केटमध्ये किंवा त्याच्यामध्ये टियर 1 सिटी, टियर 2, टियर 3 मध्ये मेट्रो सिटी आहे किंवा जिल्हा पातळी, तालुका पातळी, याच्यावरती माइंडसेटचा खेळ आहे सगळा वेगवेगळा. ठीक आहे. की हे फक्त मोठ्या शहरातच घडतात का, छोट्या शहरात घडत नाही असं नाहीये. ठीक आहे. जर तुमच्या आयडियामध्ये, प्रोडक्टमध्ये ती व्हॅल्यू आहे किंवा व्हॅल्यू क्रिएट तुम्ही करू शकत असाल है ना. बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी एक्झिस्टेड आहेत. ठीक आहे. अशी काही वेगळी आयडिया नाहीये, बट तुमच्यासाठी ते मार्केट कॅप्चर करणं जर तुमच्यासाठी इझी असेल, तुमच्याकडे त्याचे रस्ते असतील तर तुम्ही ते स्टार्टअप डेव्हलप करू शकता. ठीक आहे. विथ मिनिमम इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. विथ युअर मार्केट, युअर डिस्ट्रिक्ट और युअर प्लेस. ठीक आहे. राईट. सो तिथे मुळात फंडिंगचा इश्यू किंवा जे आत्ता तुम्हाला जसं मी म्हटलं की इंडियामध्ये हवा प्रत्येक गोष्टीची होते. ठीक आहे. हवेमधून तुम्ही स्टार्ट करता, बट ती हवा टिकली पाहिजे. ती तेव्हाच टिकते जेव्हा तुमच्याकडे आयडिया आहे आणि तुमच्याकडे ती मेहनत करायची तयारी आहे. ठीक आहे. राईट. एक आयडिया व्हॅलिडेट नाही झाली तर दुसऱ्या आयडियावर काम करायचं, दुसऱ्यावर नाही झालं तिसऱ्यावर काम करायचं. ठीक आहे. ही प्रोसेस आहे है ना. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही स्टार्ट एका आयडियापासून केलंय, बट तुम्ही एंड तिसऱ्या चौथ्या आयडियाला गेलं. ठीक आहे. किंवा तुमची पहिली आयडिया व्हॅलिडेट नाही झाली. ठीक आहे. तुमची चौथी, पाचवी, 6वी आयडिया व्हॅलिडेट झाली, त्याचा बिझनेस झाला आणि ते एक्सपांड झालं, असं पण होतं है ना. सो इट इज अ जर्नी है ना. आणि तो हार्डकोर ऑन्टरप्रेन्युअर जो असतो, हार्डकोर उद्योजक जो असतो, ज्याने मनात ठरवलेलंच आहे की मला करायचंच आहे, ठीक आहे, किंवा मला बिझनेसच करायचा आहे किंवा मला त्यामध्येच डेव्हलपमेंट करायची माझ्या आयुष्याची. ठीक आहे. हा, जसं की सक्सेसफुल व्हायचं तर तुम्हाला वाहून घ्यावं लागेल ना कुठेतरी. ठीक आहे. मग ते तुम्ही तुमच्यावर चॉईस आहे, तुम्ही कुठे वाहून घेताय. ठीक आहे. आणि हा पार्ट हा आहे की ही खूप मोठी जर्नी आहे. ठीक आहे. मग यामध्ये तुम्ही ते कम्पॅरिझन नाही करू शकत की बाकी लोक कुठे आहेत, त्यांची काय लाईफ चालू आहे, तुमची काय चालू आहे. ठीक आहे. हे तुम्ही निवडलेला मार्ग आहे. ठीक आहे. हे इथलं हसल तुमचं आहे. बाकीच्यांचं दोन्ही जे एंड्स आहेत ते फिक्स आहेत. स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे आणि एंड पॉईंट कोणता आहे. स्टार्टिंग पॉईंट इज लाईक फॉर त्यांचं एज्युकेशन असेल, एज्युकेशन कम्प्लीट करून जॉब पकडणे है ना. आणि त्यांचा एंड पॉईंट हा आहे की त्यांना एक सिक्युअर जॉब आणि त्याच्यानंतर त्यांची पुढची 30-35 वर्षाचं त्यांचं करिअर करायचं आहे. दॅट इज देअर स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट. ऑन्टरप्रिन्युअरशिपला किंवा बिझनेसमनला तो पॉईंट नसतो. ना स्टार्टिंग पॉईंट असतो ना एंड पॉईंट असतो. सिलेबस असतं, स्टेप्स असतात, असं काही तो नाहीये. ठीक आहे. ती जी जर्नी आहे ती एन्जॉय करणं हे आपलं काम आहे. विथ दॅट हार्डवर्क, विथ दॅट पेशन्स अँड विथ दॅट डिसिप्लिन. ठीक आहे. हे जर असेल तर डेफिनेटली ऍट वन पॉईंट सक्सेसफुल तुम्ही होणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये टाइम बाउंडेशन नाही आपण ठेवू शकत की 2 वर्षातच झालं पाहिजे, 4 वर्षातच. ठीक आहे. तुमचं मार्केट किती मोठं आहे, तुमची आयडिया किती मोठी आहे, त्याच्याप्रमाणे वेळ लागणार. जर तुमची आयडिया छोटी आहे आणि त्याच्यातून काही मोठं जास्त साध्य होणार नाहीये, त्याच्यातून एक बिझनेस क्रिएट होऊन जाईल ज्याच्यातून तुम्ही 5 लाख, 10 लाख, 20 लाख रुपयापर्यंत कमवताय. इफ यू आर सॅच्युरेटेड और इफ यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट, तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. बट जर तुम्ही हार्डकोर ऑन्टरप्रिन्युअर आहेत है ना, तर तुम्ही त्याच्यावर थांबत नाही. 20 लाखाचे 2 कोटी कसे होतील, 2 कोटीचे 20 कोटी, 200 कोटी, हा जो खेळ आहे तो तुमच्या डोक्यामध्ये चालत राहणार. ठीक आहे. मग तो कम्प्लीट होईल, अदरवाईज नाही होणार किंवा एक ठिकाणी जाऊन थांबेल. दॅट्स इट. ठीक आहे. सो देर इज नो प्रॉब्लेम ऍट ऑल. ठीक आहे. हे आपल्या माइंडसेटचा गेम आहे. स्टार्टअप मध्ये आता जसं की हे आहे, बिझनेसचे एक फंडाज आहे, सॉरी आपलं हे स्ट्रॅटेजीज किंवा मेथड्स आहेत. जसं की आता सेल्स करायचे, मार्केटिंग करायचे, हे त्याचे कोर्स आहे, पिलर्स आहेत. तर स्टार्टअपचे पिलर्स काही चेंज होतात का? जसं की आता का बेस तोच आहे, बिझनेसच आहे स्टार्टअप, याच्यामध्ये काही असं डिफरंट काही आणावं लागतं का स्टार्टअप मध्ये, प्रोसेसेस मध्ये, सिस्टम्स मध्ये, ऑपरेशन्स मध्ये? काय डिफरन्स काय आहे बिझनेस आणि? डिफरन्स तोच जे मी तुम्हाला म्हटलं की बिझनेस हा डिसिप्लिन्ड असतो किंवा डेव्हलप्ड असतो, की तिथे सगळ्या गोष्टी फिक्स आहेत. की फॉर एक्झाम्पल किती रुपयाचा माल आपण घेतोय, त्याची सेल किती होणार आहे, त्याच्यातून रेव्हेन्यू किती येणार आहे, त्याच्यातून प्रॉफिट किती होणार आहे, आणि ह्या सगळ्या गेम मध्ये या सगळ्या स्टॅटिस्टिक्स किंवा ऑडिट म्हणू आपण त्याला, त्यामध्ये किती लोकांना इन्व्हॉल्व करायचंय, किती एम्प्लॉयबिलिटी किती होणार आहे तिथे, की या बिझनेसमध्ये मी 5 लोकांना एम्प्लॉयबल बनवू शकतो की 10 ला की 100 ला. ठीक आहे. ही बिझनेसची एक
आउटलाईन झाली, ठीक आहे, फ्रेमवर्क ज्याला म्हणू आपण, त्या फ्रेमवर्कच्या थ्रू ते बिझनेस रन होतो. फॉर एक्झाम्पल एक किराणा दुकान, किराणा दुकानामध्ये 1 किंवा 2 लोकच असतात का, जास्त का नसतात, कारण त्याचं फिक्स आहे सर्व, की त्याच्या दुकानामध्ये फॉर एक्झाम्पल 5 लाखाचा माल आहे, दर महिन्याला त्याचा 1 लाखाचा माल सेल होतो आणि त्याच्यामधून समजा त्याला 20-25 हजार रुपये राहत असतात. हा फिक्स माल, फिक्स गेम आहे, ठीक आहे. त्या व्यक्तीला माहिती आहे की माझी अर्निंग 25,000 रुपये आहे आणि त्याप्रमाणे माझं आयुष्य चालणार आहे आणि तो त्याप्रमाणे त्याचा बिझनेस किंवा त्याचं जे एम्प्लॉयबिलिटी आहे तो चालवतो, ठीक आहे. इन द सेम वे एखादी कंपनी आहे, IT कंपनी आहे, त्यामध्ये 500 लोक किंवा 1000 लोक काम करत आहेत, त्यांचा टर्नओव्हर 1000 CRचा आहे, ठीक आहे, हे फिक्स आहे. एका कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो 1000 CR आहे, तर त्याप्रमाणे तिथे एम्प्लॉयबिलिटी क्रिएट होते, ठीक आहे. त्याप्रमाणे त्यांचे ऑपरेशन्स, मार्केटिंग, त्यांचं जे सॅलरी स्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी फिक्स होतात. स्टार्टअप मध्ये हे डेव्हलप होत जातं. स्टार्टअप सुरुवातीला एका माणसापासून सुरू होतं किंवा 2 लाखापासून सुरू होतं, है ना. मोस्टली 2 मित्रांनी सुरू केलं किंवा 3 मित्रांनी सुरू केलं असं होतं, बिकॉज स्टार्टअप हे एक टीम गेम आहे, इट इज नॉट अ इंडिव्हिज्युअल गेम. जरी स्टार्ट एकापासून झाला असेल तरी तुम्हाला एक टीम जनरेट करावीच लागते, त्या टीमला तुम्हाला तो स्पेस द्यावाच लागतो, ते वेटेज द्यावंच लागतं, ठीक आहे, राईट. आणि मग त्याच्यामध्ये रोल्स डिफाईन होतात, है ना, की एक जण सेल्स हे करेल, ठीक आहे, दुसरं मार्केटिंगला पाहिजे, तिसरा ऑपरेशन्स मध्ये पाहिजे किंवा अजून कोणी असेल तर टेक मध्ये, ठीक आहे. तर ही एक टीम असते. 4 गोष्टी तर फिक्स असतात, ऑपरेशन्स, सेल्स, मार्केटिंग आणि टेक, या 4 गोष्टी. या 4 गोष्टीसाठी मग एक तर तुमची स्वतःची टीम क्रिएट होईल, अदरवाईज तुम्ही कुणाला हायर कराल, ठीक आहे. पिलर तोच आहेत, फक्त हे वेळेप्रमाणे बदलतील, ठीक आहे. जर समजा मी एकटा सुरुवातीला काम करतोय आणि माझ्याकडे 10च लोकांना मला सर्व्हिस द्यायची आहे, तर तो मी एकटा पण देऊ शकतो, तिथं मला कुणाची गरज पण नाहीये. तिथे ऑपरेशनचं काम मीच करणार, सेल्स, मार्केटिंग आणि टेकचं काय असेल तर ते सर्व कामं मीच करणार. पण जेव्हा मग माझे क्लायंट्स वाढतील किंवा कस्टमर्स वाढतात, मार्केट वाढतं, तेव्हा डेफिनेटली मग मला तिथे जास्त लोकांची गरज पडते, ठीक आहे. सो फ्रेमवर्क तेच आहे, सुरुवातीला ते छोटं असेल, नंतर ते मोठं होईल. दॅट इज द डिफरन्स. पिलर्स वगैरे काळाप्रमाणे तुमचं जसं ग्रोथ होतीये त्याप्रमाणे ते लोक ऍड होत जातील. म्हणजे ते सेमच आहे, पिलर्स आणि फ्रेमवर्क ते सगळं सेम, फक्त हे डेव्हलप होतं आणि त्या, ठीक आहे, बरोबर. अजून मला एक अदर एक पर्स्पेक्टिव्ह पाहिजे तुमच्याकडून, की बिझनेस आणि स्टार्टअपचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि ऍडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर या दोघांच्या डिसएडव्हान्टेजेस आणि ऍडव्हान्टेजेस काय आहेत? सर्वात आधी बिझनेस बद्दल बोलतो. बिझनेसचे ऍडव्हान्टेजेस हे आहेत की ते सेटल्ड आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रयोग करायची गरज नाहीये, जास्त व्हॅलिडेशन करायची गरज नाहीये, ठीक आहे. चढ उतार कमी येतात, ठीक आहे. सो दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ बिझनेस, ठीक आहे. अँड डिसएडव्हान्टेज इज व्हॉट, देर इज लिमिटेशन ऑफ ग्रोथ, ठीक आहे, की प्रत्येकाला एक लिमिटेशन आहे, प्रत्येक बिझनेसला, किंवा जिथं जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तेवढा तुमचा बिझनेस आहे, ठीक आहे. असं म्हणू शकतो. प्रत्येक बिझनेस एक्सपांड होऊ शकतो, फक्त इन्व्हेस्टमेंट वरती डिपेंड्स ऑन इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. स्टार्टअपचे जे ऍडव्हान्टेज आहे तेच डिसएडव्हान्टेज आहे. स्टार्टअपचं ऍडव्हान्टेज हे आहे की तुमच्यासाठी तुम्ही खूप मोठी एक डेव्हलपमेंट करताय, एक आयडियाची किंवा एका प्रोडक्टची किंवा एका सर्व्हिसची, ठीक आहे. जर ती लिमिटेड असेल किंवा छोटी असेल तर ती तिथे संपणार आहे, दॅट इज डिसएडव्हान्टेज. आणि त्याच्यामध्ये टाइम खूप जो जाणार आहे तो सेम जाणार आहे व्हॅलिडेशन मध्ये, ठीक आहे. सो वेळेचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज हा स्टार्टअप मध्ये येतो, कारण तुमची वेळ तिथे सर्वात महत्वाची असते, ती जाते. समजा एका स्टार्टअप मध्ये तुम्ही 5 वर्ष दिले, 5 वर्षानंतर तुमचं व्हॅलिडेशन कम्प्लीट झालं, ठीक आहे, की या आयडियामध्ये दम आहे आणि याला मार्केटाइज करू शकतो, ठीक आहे. आणि मग ऍडव्हान्टेज हे आहे की ते खूप मोठं आहे, है ना. मग तिथे तुमचं 10 कोटी 20 कोटीचा पण विषय नाही आहे, तो तिथे 1000 CRच्या वरती जातो गेम, ठीक आहे, राईट. आणि तिथं मग तुमच्याकडे शार्क्स येतात जे तुम्हाला कॅप्चर करू शकतात, ठीक आहे, जी चांगली गोष्ट आहे, ऍडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज हा आहे की तुमचे 5 वर्ष गेले आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळाले की याच्यामध्ये तेवढं कोणीतरी आलंय किंवा कोणीतरी डॉमिनेट किंवा ते होऊन गेलं, राईट. तुमचं तिथं खूप चढ उतार येणार, तुम्हाला खूप एक्सपेरिमेंट्स करावं लागणार. ही एक जर्नी आहे, ठीक आहे, राईट. जे लोक PhD मध्ये वगैरे करतात की तिथे थिसिस असतात, खूप सारे एक्सपेरिमेंट्स करायचे असतात, ठीक आहे. मग काही एक्सपेरिमेंट फेल होतील, काही सक्सीड होतील, ठीक आहे. सो डिपेंड्स, राईट. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ स्टार्टअप, ठीक आहे, की तुम्हाला तिथे भरपूर एक्सपेरिमेंट्स करायचे, तुमचं मेंटल हॅरॅसमेंट खूप होतं स्वतःच्या लेवलवरती, है ना. कारण तुम्ही प्रूव्ह स्वतःसाठी पण करताय, लोकांसाठी पण करताय, ठीक आहे. तुम्ही क्वेश्चन स्वतःला विचारताय, 10 क्वेश्चन्स, लोक पण तुम्हाला विचारताय,
ठीक आहे. त्या क्वेश्चनचे जर आन्सर मिळत गेले तर ते डेव्हलपमेंट आहे, नाही मिळत गेले तर ते डिसएडव्हान्टेज, आणि मग तिथे तुमची ग्रोथ थांबते. स्पेसिफिकली आता टेक स्टार्टअप्स मध्ये हा टेक जो आहे ना खूप फास्ट आहे IT. तर काय होतं की जे स्टार्टअप्स असतात ना ते जसं तुम्ही म्हणले की एक टाइम पिरियड लागतो आयडिया व्हॅलिडेट करण्यासाठी. ठीक आहे. आता सपोज एखादा स्टार्टअप आहे, तो 2 वर्ष एका आयडियावर वर्क करतोय, पण कोणीतरी जायंट येतो, एक बिग प्लेअर, आणि तोपर्यंत ती आयडिया खूप मोठ्या स्केलवरती, त्याच्याकडे पैसा जास्त असतो, त्याच्याकडे टीम मोठी असते, मग तो तिथं अप्लाय करतो. मग हा छोटा जो आहे स्टार्टअप, तो त्याच्याशी कम्पीट नाही करू शकत. किंवा म्हणजे ओव्हरऑल मला असं म्हणायचं की हे फास्ट खूप आहे. तर ह्या एवढ्या फास्ट याच्यामध्ये कसं टिकून राहायचं? राईट. सो सर्वात प्रथम येस, ही गोष्ट बरोबर आहे. ठीक आहे. कारण जे स्टार्टअप इकोसिस्टम आहे ते इंडियामध्ये एवढं डेव्हलप नाही झालेलं, किंवा जिथं झाले ते खूप लिमिटेड ठिकाणी किंवा मेट्रो सिटीज मध्ये. त्यांना जसं सुरुवात बेंगलोर पासून झाली होती. ठीक आहे. इंडियामध्ये. ठीक आहे. बाहेरचं म्हटलं जसं आपण सिलिकॉन व्हॅली म्हणतो आपण, है ना. तर एक इकोसिस्टम तिथे तयार होतं, कंपनीज तिथे डेव्हलप होतात, है ना. आणि हे याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. ठीक आहे. जसं आपण आता पुण्यामध्ये पाहिलं, 20-30 वर्षापूर्वी तिथे बऱ्याच इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या. ठीक आहे. इंडस्ट्रियलायझेशन आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. सो ते एका ठिकाणी झालं, राईट. मग आपल्याकडे ऑप्शन किंवा लोकांकडे ऑप्शन काय राहतो की इंडस्ट्रीज जिथे आहेत तिथे आपण मायग्रेट करतो आणि स्वतःचं एम्प्लॉयबिलिटी पाहतो. ठीक आहे. राईट. जॉब तिथे सर्च करतो आपण. इन द सेम वे स्टार्टअपसाठी सर्वात आधी बेंगलोरमध्ये तशा इकोसिस्टम बनत गेल्या, तशा कंपनीज बनत गेल्या. ठीक आहे. आयडिया व्हॅलिडेट झाल्यानंतर मग तिथे फंडिंग त्या कंपन्यांना मिळत गेले आणि त्या कंपनीज मोठ्या झाल्या. विथ द सेम थिंग ती गोष्ट दिल्ली, नोएडा, NCR, है ना, आणि मग त्यानंतर पुणे, हैदराबाद, अशा ह्या गोष्टी डेव्हलप झाल्या. बट यामध्ये होतं काय की जे रुरल एरियामधले जे लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, ज्यांना काही करायचं आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी डेफिनेटली ऑप्शन हा राहतो की त्यांना त्यांची आयडिया घेऊन किंवा ते रिसर्च करण्यासाठी त्यांना तिथून बाहेर पडायचं लागतं, कधी ना कधी. ठीक आहे. पडावंच लागतं. आणि मग जिथे इकोसिस्टम अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर एंटर होणे. ठीक आहे. बरेच सारे फंक्शन्स होतात, बरेच सारे तिथे सेमिनार्स होतात. ठीक आहे. खूप साऱ्या ठिकाणी मोठमोठे तिथे सिम्पोजियम्स होतात. ठीक आहे. सो असे सेमिनार अटेंड करणं खूप इम्पॉर्टंट असतात, जिथून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. आजच्या डेटमध्ये इन्फॉर्मेशन कुठूनही मिळते. ठीक आहे. बट फिजिकली तुम्ही किती त्या इन्फॉर्मेशनला ग्रॅब करताय, त्याला इम्प्लिमेंट करताय, त्याच्यावरती तुमची ग्रोथ डिसाईड होणार आहे. ठीक आहे. सो दॅट इज द ओनली चॉईस की तुम्ही लवकरात लवकर त्या इकोसिस्टम मध्ये येणं, है ना. फॉर एक्झाम्पल 11th-12th मुलं नीट JEEचं प्रिपरेशन करतात, बरोबर. ठीक आहे. काही जण त्यांच्या घरी राहून करतात, त्यांच्या ठिकाणी राहून करतात. काही जण लातूर सारख्या ठिकाणी मायग्रेट होतात, काही कोट्याला जातात, है ना, राईट, जिथे त्यांना अवेलेबिलिटी आहे, ते इकोसिस्टम बनलेलं आहे. तो कॉम्पिटिशन त्यांना फील करता येतो, ते कॉम्पिटिशन फील करता येतं. त्या कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही स्वतःला तिथे चेस करता, है ना, की मी किती पाण्यात आहे, मला किती अजून तिथे शिकायची गरज आहे. ठीक आहे. सो ते जोपर्यंत तुमच्या आजूबाजूला तुमच्या माइंडसेटचे लोक असणार नाहीत तोपर्यंत तुमची पण ग्रोथ होत नाही. ठीक आहे. सो त्या ऍटमॉस्फिअर मध्ये जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि ते ऍटमॉस्फिअर लिमिटेड आहे. ठीक आहे. जे स्टार्टअप इकोसिस्टम आपण म्हणतोय ते उलट चांगली गोष्ट आहे, है ना. जसं ऑलरेडी तुम्ही एका वेगळ्या पॉइंट मध्ये आलेले आहेत. ठीक आहे. एका तलावामधून एका पॉइंट मध्ये आलेले आहेत तुम्ही. ठीक आहे. आणि तिथे तुम्ही तुमच्या माइंडसेटच्या लोकांसोबत राहताय, जेणेकरून तुमच्या आयडियाला व्हॅलिडेट करण्यासाठी चालना मिळणार आहे. ठीक आहे. जी व्हॅलिडेशन 2 वर्षांनी होणार आहे ती 6 महिन्यात पण होऊ शकते. ठीक आहे. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ दॅट इकोसिस्टम ऑर दॅट ऍटमॉस्फिअर. ठीक आहे. तो हा वातावरणाचा भाग आहे. लोकांना त्यामध्ये स्वतःहून यायला लागतं. मला मी जसं पहिले विचारलं की IT खूप फास्ट आहे आणि स्टार्टअप्स येतात, पण तोपर्यंत कोणीतरी येतो आणि त्या आयडियाला एका मोठ्या स्केलवरती इम्प्लिमेंट करतो. तर त्या टाइमला हे स्टार्टअप्स कसे टिकून राहतील किंवा इनोव्हेशन हे कसे करत राहतील आणि रिलेव्हंट कसे राहतील स्टार्टअप्स या फास्ट ITच्या? मी जसं म्हटलं तुम्हाला की येस, टेक्नॉलॉजी इज फास्ट आणि ती बदलती वरची. ठीक आहे. खूप फास्ट. इट इज आवर AI पण येतोय जो की खूप फास्ट करतो. बिलकुल. तर ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी की आपण त्याला किती लवकर ग्रॅब करतोय, शिकतोय. ठीक आहे. आणि त्या लोकांमध्ये त्या ऍटमॉस्फिअर मध्ये एनरोल होतोय. ठीक आहे. आपण कॉम्पिटिशनला रोखू नाही शकत, है ना, की कोणी जायंट आला जसं तुम्ही म्हणताय आणि त्याने हे कॉन्कर केलं. ठीक आहे. सो दॅट इज बिझनेस. ठीक आहे. किंवा ते वेळेच्या खूप पुढे गेलेले आहेत,
है ना. तुम्ही जर आज चालू करताय तर त्यांनी 10, 20, 30, 40 वर्षापूर्वी सुरू केलेली म्हणजे ती आपले गोष्ट. हे एक चुकी आहे सो की आपण हा रिसर्च तो नाही आपण केली हे नाही म्हणू शकत की त्यांनी असं केलं, त्यांनी त्यांनी लवकर सुरुवात ते केली. आपलं चुकलं की ठीक आहे, late आपण करतोय. केव्हा सुरुवात करतोय ती डिपेंड करतं. बरोबर आहे. ठीक आहे, That एक is it. फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज बी असतो की तुम्ही जेवढं Yes, लवकर yes, yes. स्टार्ट करता तेवढं तुम्ही जास्त डॉमिनेट करू शकता. बिलकुल बिलकुल राईट. हम्म, ठीक आहे, जेवढ्या लवकर व्हॅलिडेशन होतील हम्म, है ना तेवढ्या लवकर तुम्ही ग्रो करणार, तुम्हाला ऍटमॉस्फिअर मिळणार हम्म, आणि तुम्हाला ही भीती जी आहे ती कमी होत राहणार. हम्म, किंवा जर तुमची आयडियाच एवढी युनिक आहे की तिथे तुम्हाला कोणी कॉम्पिटिटरच नाही आणि असला तरी त्यांचे लिमिटेशन्स आहेत, हम्म, तर तेव्हा तुमची ती भीती राहणारच नाही. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या स्पेसमध्ये तुमच्या कम्फर्टने ते ग्रो करू शकता. हा पण ऍडव्हान्टेज मिळेल. ओके. आता एक फंडिंग येतो. आता आपण हाऊ टू रेज फंड्स हे एक बघू की फंड्स Okay. कसे रेज करायचे, कारण की कोणत्या ना कोणत्या स्टेजवरती स्टार्टअपला फंडिंगची गरज आहे. जर स्टार्टअप Yes. फाउंडरकडे जर थोडं कॅपिटल नाही आहे तर हाऊ टू रेज फंड्स कसं अप्रोच करायचं, पिच डेक कसा असला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी. ओके. ठीक आहे. सो फंड्स ग्रॅब करणे, ठीक आहे, हे आफ्टर आयडिया व्हॅलिडेशनच होतं. हो ठीक आपण आहे, बोलू. जोपर्यंत तुम्ही आयडिया व्हॅलिडेट नाही होत तोपर्यंत फंड रेझिंगचा मुद्दाच येत नाही. हो बरोबर. ठीक आहे, राईट. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ऍटमॉस्फिअरचा त्याच्यामध्ये खूप रोल येतो आणि मेंटॉर्सचा सुद्धा येतो. ओके. ठीक आहे. ही एक गुरु शिष्य परंपरासारखा विषय आहे की जर तुम्हाला मेंटॉर चांगला मिळाला तर तुमचं स्टार्टअप चांगलं ग्रो होणार आहे. ठीक आहे, आणि ते करत असताना मग त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचं नेटवर्क युज होतं. ठीक आहे. सो जेव्हा तुमची आयडिया व्हॅलिडेट होते, ज्या लेवलवरती होते त्याप्रमाणे मार्केट साईज किती कॅप्चर करू शकतो त्याच्यावरती तुम्हाला फंडिंग मिळणार आहे. ठीक आहे, राईट. जेव्हा तुम्ही अप्रोच करताय टाइम किती मोठा आहे आपलं टोटल अट्रॅक्शन मार्केट वगैरे. येस, आता ते जवळपास जे डिपेंड करतं इन्व्हेस्टरचं काय माइंडसेट आहे आणि किती आउटलाईन त्याची बनते की किती दिवसामध्ये किती मार्केट तुम्ही कॅप्चर करू शकता. ठीक आहे, तो मोस्टली 1.5 वर्षाचं एक स्पॅन असतो. 1.5 वर्षाच्या अकॉर्डिंग फंडिंग मिळतात, है ना. सुरुवातीला एंजल फंडिंग असेल, सीड फंडिंग असेल, है ना, आणि त्याच्यानंतर मग अकॉर्डिंग टू मार्केट साईज. ठीक आहे. सो याची जी प्रोसेस आहे, ठीक आहे, नंबर 1 आयडिया व्हॅलिडेशन. आफ्टर दॅट तुमचं जे पिच डेक आहे, ठीक आहे, पिच डेक हे खूप स्पेसिफिक लागतं. ठीक आहे, की लाईक स्पेसिफिक मीन्स वॉट की तुमची आयडिया, त्याचं जे मार्केट साईज आहे, टोटल मार्केट साईज, ऍड्रेसेबल मार्केट साईज, ठीक आहे, अँड कव्हरिंग मार्केट साईज, त्याला सर्व्हिसेबल आपण ज्याला जेवढं आपण करू शकतो. ठीक आहे, की तुमचं मार्केट वर्ल्ड असू शकतं. हो, असू शकतं. राईट. बट तुमचा जो टप्पा आहे तो नाहीये डायरेक्टली. बरोबर. पहिला टप्पा तुमच्या डिस्ट्रिक्ट पासून, तुमच्या स्टेट पासून सुरू होणार आहे. तुम्ही सध्या किती कव्हर करत आहे त्यानंतर स्टार्ट होणार. राईट. तर त्याप्रमाणे फंडिंग जी आहे ती प्लॅन केली जाते. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ इन्व्हेस्टर्स. ठीक आहे, त्यांची टीम असते. ती टीम तुमच्या आयडिया व्हॅलिडेशनला जे आहे ते स्टडी करते. ठीक आहे, त्याप्रमाणे मार्केटचं आउटलाईन किती आहे ते पाहिलं जातं आणि मग एक फ्रेमवर्क बनवलं जातं की मग या फंडिंगच्या अकॉर्डिंग तुम्ही एवढं रेज करू शकता. ठीक आहे, आणि तुम्ही तेवढं ग्रो करू शकता. सो हे फेजेस असतात, है ना. जेव्हा तुम्ही एंजल फंड घेता तो एक लिमिटेड असतो, डिपेंड करतो तुमचं किती मार्केट साईज तुम्ही कॅप्चर तुम्हाला करायचंय. स्टार्टिंग विथ 10 लाख रुपीज. ठीक आहे. सो 10 लाखाचा तुम्हाला एक एंजल फंड मिळाला, तुम्ही तो 1.5 वर्षामध्ये त्यांना ग्रो करून दाखवला. ठीक आहे, जे पण पर्सेंटेज त्यांचे मॅट्रिक्स असतील, है ना, कोणाचं 10%, 20%, कोणाचं 100% पण असू शकतं. ते कम्प्लीट झालं, त्याच्यानंतर मग तुम्ही सीड फंडिंगला जाता. ठीक आहे, तुम्ही ते कम्प्लीट करता. दोन्ही राऊंड जर तुमचे कम्प्लीट झाले सक्सेसफुली, है ना, त्याच्यामध्ये जे फ्रेमवर्क डिसाईड झालेले होते, जे रिव्हेन्यू तुम्हाला जे टार्गेट्स होते ते मीट झालेले आहेत. ठीक आहे, रेग्युलरली तुमचा रिव्हेन्यू ट्रॅक झालेला आहे. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावरती पडतात. त्याच्यानंतर मग पुढील फंडिंग तुम्ही अकॉर्डिंगली रेज करू शकता. येस. तुम्ही मेंटॉर बद्दल बोलले की मेंटॉरचे कनेक्शन्स, मेंटॉरची गायडन्स, ते थोडं मला ब्रीफली सांगा. सो जसं तुम्हाला मी म्हटलं की इकोसिस्टम मध्ये खूप सारे लोक असे आहेत जे तुमच्या 10 वर्षा आधी सुरुवात ज्यांनी केली आहे किंवा तुमच्या आधी सुरुवात केलेली आहे, त्यांना तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, त्यांनी जास्त पावसाळे पाहिलेत तुमच्यापेक्षा त्यामध्ये, असं म्हणू शकतो आपण, है ना, आणि ते तुम्हाला गाईड करू शकतात. ठीक आहे, आता त्यामध्ये आपण तिथे अशा लोकांसोबत कनेक्ट होणं गरजेचं असतं. ठीक आहे, राईट. खूप साऱ्या ठिकाणी काही स्टार्टअप कल्चर्सचे इव्हेंट्स होतात. ठीक आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला पीच डेक इव्हेंट्स होतात, खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये सुद्धा होतात, हो. युनिव्हर्सिटीमध्ये होतात. हम्म. तर तिथं जर तुम्ही अप्रोच होत गेला, तुमचं हम्म. तिथं नेटवर्क बनतं आणि हम्म. त्यातून तुम्हाला लक्षात येईल की कुठले व्यक्ती आहेत जे तुम्हाला सपोर्ट करू शकतात, त्यांचं इंटेन्शन काय आहे है ना, तुमच्या प्रती, तुमच्या स्टार्टअपच्या प्रती. ठीक आहे, काही लोक तुमच्या स्टार्टअप ला खूप चांगलं मानतील, ते डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह सुद्धा होतील तुमच्यासोबत, ते स्वतः अप्रोच ओपनली अप्रोच करतील की हा मला तुमची आयडिया खूप चांगली वाटली बरोबर. आणि मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हे लक्षात येतं की ही व्यक्ती गेली 5 वर्ष 10 वर्ष या सिस्टम मध्ये आहे आणि त्यांचे नेटवर्क्स आहेत, म्हणून ते एवढं इंटरेस्ट शो करतोय आणि ते एका चांगल्या आयडियाला सर्च पण करत होते. आणि तुम्ही जर तुमची आयडिया तिथे त्यांना मिळाली आणि त्यांचं नेटवर्क तुमच्यासाठी युज झालं तर डेफिनेटली तुमच्यासाठी एक बरोबर नेटवर्किंग आहे. पार्टनर मिळून गेला तुम्हाला. बरोबर. ठीक आहे, मार्केटिंग तुमचं ऑटोमॅटिकली होणार आहे. कनेक्शन्स एवढे आले की तुम्हाला आता खूप जो टाइम पिरियड लागणार होता Right. अगोदरच तो. आणि एक चांगली गोष्ट मी जी एक्सपिरियन्स केली स्टार्टअप इकोकल्चर मध्ये, की लोक खूप जेन्युइन असतात. ठीक आहे, कारण त्यांनी पण स्क्रॅच पासून सुरुवात केलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये ही भावना नसते की कुणीतरी अजून चुकावं. ठीक आहे, ते तुम्हाला दरवेळेस हे सांगतील की मी हे 10 एक्सपेरिमेंट केलेले आहेत ऑलरेडी, हे चुकीचे आहेत किंवा हे व्हॅलिडेट नाही झाले, तर तुझा तेवढा टाइम वाचेल ते करण्यामध्ये. ठीक आहे, सो तुम्ही दुसऱ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, दॅट इज अ पॉइंट ऑफ मेंटर. ठीक आहे, सो तिथे तुम्ही त्यांना मेंटर पाहू शकता आणि ते तुम्हाला गाईड करतील चांगल्या प्रकारे, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा वेळ वाचतो. ठीक आहे, आणि तुम्हाला फंडिंग वगैरे रेस करण्यामध्ये खूप त्याच्यामध्ये इझी जातं. ओके, आता एक फंड रेजच्या रिलेटेड एक पॉइंट आहे की एंजल इन्व्हेस्टर असायला पाहिजे की स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असायला पाहिजे, की दोन म्हणजे जे की फक्त सुरुवातीला एंजल, माझं प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असतं. ठीक आहे, बऱ्याच वेळेस असं होतं की इन्व्हेस्टरची गरज पण नाही पडत. बरोबर. ठीक आहे, तुम्ही स्वतःच पैसा जनरेट करताय, तुम्ही पैसाच लावताय स्वतः, किंवा कोणी तुमचं फॅमिली मेंबर इन्व्हॉल्व्ह झालंय. ठीक आहे, सो डिपेंड करतं. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट मोस्टली ही आफ्टर 2 phases होतं. ठीक आहे, जेव्हा तुमचं मोस्टली 1 CR प्लस जेव्हा जाईल, मॉडेल बनलाय, रेव्हेन्यू मॉडेल बनलाय. ठीक आहे, आणि एक टाइम स्पॅन डिसाइड करून त्याच्यामध्ये तेवढी ग्रोथ अचिवेबल आहे विथ प्रूफ्स, तेव्हा मग स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट स्केल करण्यासाठी करण्यासाठी तेव्हा युज होतं. येस, त्यांचा मोटो असतो की ह्या बिझनेसला स्केल करायचं, एका लेवलवर न्यायचं, एक्झिट घ्यायचं. ओके, तर सर आपण मस्त प्रकारे ह्या गोष्टी डिस्कस केल्यात. मला आता तुमच्या गोष्टी ह्याच्याकडे यायचं, तुमचं पण स्टार्टअप आहे, तुम्ही स्टार्टअप एवढं बिल्ड केलंय. आता तुमची मला जर्नी जाणून घ्यायची आहे की कसं सुरू झालं आणि आता सध्या काय चालू आहे, इथपर्यंत सुरू कसं झालं होतं. येस, बिलकुल मला आवडेल सांगायला. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टार्टअप किंवा आयडिया जी गोष्ट आहे, ठीक आहे, ती शोधून नसते सापडत. ठीक आहे, ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा आयुष्यात वाटचाल करत असता, पुढे जात असता, ठीक आहे, तेव्हा ती ऑटोमॅटिकली काही गोष्टी जनरेट होतात. है ना, आपण असं म्हणतो की आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला, मग ते पर्सनल असतील, प्रोफेशनल असतील, पण त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही सॉल्व्ह जर करत असाल तर ती आयडिया बनू शकते. ठीक आहे, राईट. सो हा एक ऍटिट्यूडची गोष्ट आहे. ठीक आहे, कुणात असेल कुणात नसेल, अप्रोच तुमचा कसा आहे लाईफ कडे बघण्यासाठी. तो प्रॉब्लेम तुम्हाला स्वतःसाठीच सॉल्व्ह करायचा आहे फक्त, की तुम्ही 4 लोकांचा विचार करताय. ठीक आहे, उद्योजकतेमध्ये 4 लोकांचा विचार करण्याचाच माइंडसेट येतो सर्वात पहिले, त्याच्याशिवाय उद्योजकता डेव्हलपच नाही होऊ शकत. आज आपण म्हणतो की आता काल मी एक मूवी पाहिला, जॉली LLB. ठीक आहे, ज्याच्यामध्ये एका उद्योजकाचं स्पीच होतं की या देशामध्ये किंवा युनिव्हर्सली आपण जर म्हणू, है ना, जॉबला महत्व दिलं जातं, पण म्हणजे एम्प्लॉईला महत्व दिलं जातं, पण एम्प्लॉयरला तेवढं दिलं जात नाही. ठीक आहे, आज आपण रतन टाटांचं एवढं नाव घेतो, त्यांनी एवढ्या लोकांना एम्प्लॉयबल बनवलं. ठीक आहे, आज TCS, टाटा व्हेंचर्स यांचं खूप मोठं नाव आहे, है ना, एक बिझनेस पर्सन आहे तो. बट त्याची जर कहाणी पाहिली, आज लोक रोल मॉडेल मानतात त्यांना. ठीक आहे, है ना, की त्यांनी काय स्ट्रगल केलेलं आहे, त्यांनी कशा प्रकारचं आयुष्य व्यतीत केलेलं आहे, बिंग अ बिझनेसमॅन, बिंग अ ऑन्टरप्रिन्युअर. ठीक आहे, लोक फक्त त्यांना रोल मॉडेल मानतात, पण स्वतः त्यांच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट ते करत नाही. ठीक आहे, राईट. सो स्टार्टअप तसं डेव्हलपच होऊ शकत नाही जर तुम्ही ते इम्प्लिमेंट नाही करत आहेत. ठीक आहे, तुम्ही त्या गोष्टी जर समजून नाही घेत आहेत. सो हे डिसिप्लिनचा भाग आहे, माइंडसेटचा भाग आहे. ठीक आहे, सो बेसिकली आयडिया शोधून तेवढी सापडत, आपला ऍटिट्यूड कसा आहे, आपला अप्रोच कसं आहे, ऑब्झर्वेशन. सो आम्ही खूप, मला तर स्टार्टअप माहित पण नव्हतं. ठीक आहे, किंवा स्टार्टअप कल्चर काय असतं, किंवा आपल्याला यामध्ये जायचंय किंवा यामध्ये काही करायचं हे माहित नव्हतं. माझा सिंपल माइंडसेट होता की मला काहीतरी वेगळं करायचंय. ठीक आहे, जे सर्व करतायत ते जर वेगळं जर मी काही केलं आणि ते नाहीच झालं तर मग मी जे सगळे करतायत ते करेल. हा माझा पहिल्यापासूनचा माइंडसेट आहे. ठीक आहे, आणि तो माझ्या वडिलांनी डेव्हलप केलेला आहे की काहीतरी वेगळं कर आयुष्यात. ठीक आहे, सो
ती अपब्रिंगिंग आहे किंवा ते संस्कार म्हणून आपण. तर ते वेगळं काहीतरी करायचं हा पहिला मुद्दा होता. त्याच्यानंतर एज्युकेशन घेत असताना ठीक आहे फायनान्शियली चॅलेंजेस जातात. जेव्हा तुम्ही आता मी लातूरचा आहे प्रॉपर, मी पुण्याला शिकायला आलो होतो, विश्वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होतो मी. आणि तेव्हा मग माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती की यार अर्निंग आपल्याला करायचं लवकर. ठीक आहे, असं मी वेट नाही करत बसणार की माझी डिग्री कम्प्लीट होईल आणि मग मी जॉब करेल वगैरे. सो मी बऱ्याच गोष्टी शोधत पण होतो, काही गोष्टी माझ्यापर्यंत डिरेक्टली आल्या. अभ्यास करत करत आपल्याला हे करायचं, ह्या गोष्टी मी डोक्यामध्ये ठेवून चालत होतो. ठीक आहे, सो बऱ्याच आयडियाज मी ड्युरिंग माय एज्युकेशनच व्हॅलिडेट पण करत होतो की काय करता येईल काय नाही. मला हे नव्हतं माहिती याला स्टार्टअप म्हणतात किंवा ही जर्नी तिथे जाणार आहे. मी ऑलरेडी ते करत होतो. ठीक आहे, की हे करून पाहू ते करून पाहू, हे होतं का ते होतं का. ठीक आहे, आणि हे करत असताना एक सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम होता सर्वांचा, जे असतो कॉलेजची फीस पे करणं, ज्याच्यावरती आपण पॅरेंट्सवरती डिपेंड राहतो. ठीक आहे, आणि मी काही गोष्टींमध्ये काही इव्हेंट्समध्ये इन्व्हॉल्ड असायचो ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये. तर माझा भरपूर कॉलेजेस सोबत संबंध आला, त्या स्टुडंट सोबत आला. ठीक आहे, आणि हे करत असताना वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, ठीक आहे, तिथे मी एका सेमिनारसाठी गेलो होतो. ठीक आहे, इव्हेंटसाठी अटेंड करण्यासाठी गेलो होतो. सो तिथे माझी काही लोकांसोबत ओळख झाली, चर्चा झाली. ठीक आहे, त्यामध्ये मला माझे जे सध्या माझे पार्टनर आहेत, फाउंडर आहेत ते, ठीक आहे, फर्स्ट टू टेकचे, ते मला तिथे मिळाले. ते माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहेत. ठीक आहे, लहान होते ते तेव्हा. ही गोष्ट असेल 2017-18च्या आसपास. तिथे एक आम्ही पॉईंट ठेवला होता की अर्निंग कशी करता येईल आपल्याला एज्युकेशनच्या सोबत काय करून. ठीक आहे, तर काही आम्ही ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी मला सांगितले की सर मला कॉलेजची फीस भरण्यासाठी मला काही स्कॉलरशिप मिळतात, प्रायव्हेट स्कॉलरशिप. ठीक आहे, तर तिथं आम्ही त्याच्यावर चर्चा केली है ना. मी ऐकलं होतं की प्रायव्हेट स्कॉलरशिप मिळतात फक्त, पण ते कुठल्या तरी पर्टिक्युलर जैन फाउंडेशन्स असतील किंवा मुस्लिम फाउंडेशन असतील, असे काही करतात. मला हे नव्हतं माहिती की याच्यापेक्षा सुद्धा मोठा दायरा आहे याचा. ठीक आहे, आणि आफ्टर त्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्यानंतर, आणि मग आम्ही त्याच्यावर त्यांनी मला मेंटॉर मानलं होतं त्या टाइमला की सर मला तुमच्यासोबत काम करायचंय, कारण मी एका इंडस्ट्रीमध्ये बरेच वर्ष काम केलेलं होतं त्याच्या आधी, आणि माझं नेटवर्क मी तिथून बनवलं होतं, माझं पर्सनल डेव्हलपमेंट करण्याचं काम मी तिथं केलं होतं, आणि मी आयडिया शोधत होतो की काय वेगळं करता येईल आपल्याला. तर त्यामध्ये यांनी इंटरेस्ट शो केला की सर आपण या आयडियाला व्हॅलिडेट करायचं का. त्यांनी मला पिच केली आयडिया. सो मी म्हटलं की ठीक आहे, करू शकतो, काही इश्यू नाहीये. मग कुठे करायचंय, पहिले आपण काही मार्केट डिसाईड करू किंवा एक प्लेस डिसाईड करू. ठीक आहे, सो जसं मी तुम्हाला म्हटलं की मी लातूरचा आहे प्रॉपर, आणि तिथे 11-12चं इकोसिस्टम बनलेलं आहे नीट आणि सीईटी प्रिपरेशन, जेई प्रिपरेशनसाठी. सो त्यांना म्हटलं की लातूर विल बी बेस्ट ऑप्शन फॉर यू. आणि तिथं ऑलरेडी माझं एक छोटं सेटअप पण होतं, एक ऑफिस होतं, घर पण तिथेच आहे. म्हटलं तिथं करू शकतो, शिफ्ट होऊ शकता का. सो ती अशी व्यक्ती होती ज्यांनी ऑन्टरप्रिनरशिपला करिअर मानलेलं आहे. ठीक आहे ना. सो त्यांच्यासाठी ध्येय वेळा माणूस आहे तो, की त्यांना त्यांची आयडिया प्रूव्ह करायची आणि त्यांना खूप मोठं बनवायचं त्याला. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा मिळून द्यायचा आहे. सो त्यांनी थोडा पण विचार न करता डायरेक्ट शिफ्ट झाले लातूरला, रूम घेतली एक छोटीशी, आणि तिथे मग आम्ही स्टुडंट पर्यंत जायचो, त्यांना आम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचो की ही अशी स्कॉलरशिप आहे, तुम्हाला आम्ही अप्लाय करून देऊ, तुम्हाला याचा बेनिफिट होईल. सुरुवातीला आम्ही फ्रीलीच आम्ही करतो, आम्ही व्हॅलिडेट करत होतो त्याला की या आयडियामध्ये किती दम आहे. ठीक आहे, आणि किती लोकांना याचा फायदा होऊ शकतो. सो काही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज, अशा फार्मसी कॉलेजेस, अशा काही कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही काही स्टुडंटला याचं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं, त्यांचे काही ऍप्लिकेशन सबमिट केले, आणि आम्हाला विदिन 3 to 4 months त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले. 100 मुलांचे ऍप्लिकेशन भरले होते आम्ही, तर त्यामध्ये काहीतरी 60 मुलांना स्कॉलरशिप मिळाली. ठीक आहे, आणि अमाऊंट असेल एक 15,000 20,000 पर्यंतच्या अमाऊंट. ठीक आहे, बट ड्युरिंग एज्युकेशन मुलांना या स्कॉलरशिप मिळणं खूप भारी, हे स्टुडंटसाठी, त्यांच्या टीचर्ससाठी आणि पॅरेंट्ससाठी, सर्वांसाठीच खूप एक वेगळी गोष्ट होती आणि खूप आनंदाची गोष्ट होती. ठीक आहे, आणि अशा ऍक्टिव्हिटी कुठेही कोणी केलेल्या नव्हत्या. ठीक आहे, आणि तिथून मग आम्हाला ही गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये स्कोप आहे आणि आपण थोडा दायरा मोठा केला पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे, मग आम्ही तिथे थोडीशी फीस चार्ज करायला सुरुवात केली. ठीक आहे, की आपण याला एक सबस्क्रिप्शन बेस्ड बनवूया, एक ऍप्लिकेशन सबमिट करण्याऐवजी आम्ही तुमचे मल्टिपल ऍप्लिकेशन सबमिट करू. ठीक आहे, कॉलेजेसला आम्ही अप्रोच केलं, आणि मग कॉलेज आणि स्टुडंट स्वतःहून आमच्याकडे ती अमाऊंट पे करायची. ठीक आहे, ऍज अ सर्व्हिस, स्कॉलरशिप फॅसिलिटेशन और असिस्टन्स सर्व्हिस ज्याला म्हणू आपण. ठीक आहे, प्रायव्हेट स्कॉलरशिप ओनली. सो लोकांमध्ये गव्हर्नमेंट स्कॉलरशिपचा अवेअरनेस होतं आधीपासून, जे आहे प्रायव्हेटचं नाहीये. ठीक आहे, सो प्रायव्हेट स्कॉलरशिपचा जो बेसिस आहे दॅट इज CSR ऍक्ट. CSR ऍक्ट 2014, ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने
ज्या कंपनीज भारतामध्ये बिझनेस करतात त्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे, काही स्लॅब्स आहेत त्याचे, की जर कंपनीचा टर्नओव्हर 1000 CR प्लस असेल किंवा नेट असेट व्हॅल्यू 500 CR प्लस असेल किंवा नेट प्रॉफिट व्हॅल्यू 5 CR प्लस आहे. ओके. या तिन्हीपैकी कुठल्या एका कंडिशनला जर सॅटिस्फाय करत असेल एखादी कंपनी, तर त्यांना CSR ऍक्टिव्हिटी करणं बंधनकारक होतं. ओके. ऑलमोस्ट 2% ऑफ देअर टर्नओव्हर ऑर प्रॉफिट ऑर नेट असेट व्हॅल्यू ते त्यांना दरवर्षी तिथे इम्प्लिमेंट करायचं असतं. ओके. मग कुणी हेल्थ सेक्टरमध्ये इम्प्लिमेंट करेल, काही ऍक्टिव्हिटी करेल, काही एन्व्हायरमेंटल सेक्टरमध्ये करतात, कुणी सोशल ते सेक्टरमध्ये, डिसाईड करतात आणि कुणी एज्युकेशन. कंपनी डिसाईड ओके, करतात ओके. की कुठल्या सेक्टरमध्ये त्यांना ते करायचं आहे ऍक्टिव्हिटी. हम्म. ठीक आहे, मोस्ट ऑफ इट इज अ सोशल ऍक्टिव्हिटी. त्यांचं काही बेनिफिट असतं त्याच्यामध्ये companies? त्याच्यामध्ये सोशल ब्रँडिंग बेनिफिट असतं कंपनीचं. हा. ठीक आहे, ओके, आणि ओके. दॅट इज हा. कंपल्शन फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओके. है ना, टुवर्ड्स द कंपनीज, की हे हम्म. त्यांनी केलं पाहिजे. Done. हा. ठीक आहे. सो कंपनीचं जे ऑडिट्स होतात त्याच्यामध्ये त्यांना CSR रिपोर्ट द्यावाच लागतो. हा जोडायला लागतो. ओके. ठीक आहे. सो दॅट इज कंपल्सरी. हम्म. बट कंपन्यांकडे त्याचं प्लॅनिंग किंवा त्याच्या एक्झिक्युशनसाठी एक वेगळी टीम नसते. ठीक आहे. किंवा हम्म. बरेच जण प्रत्येकाचं इंटेन्शन वेगळं असतं ओके, ओके. कंपन्यांचं. CSR साठी नसते एक पर्टिक्युलर टीम. ओके. ठीक आहे. हम्म. सो ते एक ऑप्शनल ऍक्टिव्हिटीकडे बघतात त्याला. जसं इम्पॉर्टन्स वगैरे एवढं काही बट नसतं. आता त्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला थोडं मॅन्डेटरी केलं. हम्म. त्याला त्याच्यामुळे कंपनीज त्याला ऑप्शनली बघत नाहीये, त्याला ब्रँडिंगचं वेनं मॅन्डेटरी बी बघताय थोडं. ब्रँडिंगने पण पाहताय. ओके, ओके. की तुम्ही एक्झाम्पल, तुम्हाला रिलायन्स फाउंडेशन बद्दल तुम्ही ऐकलं असेल, हा. फेअर अँड लवली फाउंडेशन बद्दल हम्म, ऐकलं असेल. हम्म. आता या कंपनीज त्यांच्या प्रॉडक्ट्सचे खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट करतात. हम्म. ठीक आहे. हम्म. बट त्यांच्या स्कॉलरशिपचे ऍडव्हर्टाइजमेंट कुठंच नसतं. हम्म. है ना. फॉर एक्झाम्पल LIC आहे. LICच्या पॉलिसीज बद्दल लोकांना माहिती, पण LICच्या स्कॉलरशिप बद्दल माहिती नाही. हम्म. ठीक आहे. कोलगेट आहे, सर्वांची सुरुवात सकाळची कोलगेट पासून होते. ठीक आहे. कोलगेट शिवाय आपण दिवसाची सुरुवात होत नाही, ब्रश करत नाही. हा. पण ती कोलगेट जी तुम्ही वर्षानुवर्षे वापरताय ती सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप देतं. हम्म. हे माहिती आहे का तुम्हाला? हम्म. नाही माहिती. त्याच्यानंतर बँक्स, HDFC बँकचे पण स्कॉलरशिप आहेत. ओके. ठीक आहे. अशा खूप साऱ्या स्कॉलरशिप, ज्या गोष्टी तुम्ही आज यूज करताय. आज मी फोन यूज करतोय, ऍपलचा फोन यूज करतोय, ऍपलच्या स्कॉलरशिप आहेत. मायक्रोमॅक्सचा फोन यूज करतोय, त्याच्या स्कॉलरशिप आहेत. EMIच्या सुद्धा स्कॉलरशिप आहेत. हम्म. ठीक आहे. बट ते इन्फॉर्मेशन कुठे अवेलेबल नाही, आणि असेल तर त्याचं प्रमोशन नाहीये. हम्म. ठीक आहे. किंवा स्टुडंटकडे तेवढा वेळ नाहीये की तो जाऊन तिथे सगळ्या गोष्टी सर्च आउट करेल. हम्म. ठीक आहे. सो या सर्व गोष्टींना आम्ही रिसर्च केलं की किती स्कॉलरशिप लॉन्च होतात इंडियामध्ये, हम्म. त्याचं प्रोसेस काय असतं, त्याचे इलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय असतात. हम्म. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं स्टडी केल्या. 2-3 वर्ष लागले त्यामध्ये आम्हाला. हम्म. ठीक आहे. आणि आम्ही त्याची एक प्रोसेस बनवली, एक हम्म. प्रोग्राम बनवला, ओके. स्कॉलरशिप फॅसिलिटेशन सेंटर प्रोग्राम. हम्म. ठीक आहे. जो आम्ही डिजिटली आमच्या वेबसाईटच्या मार्फत तो बनवू शकत होतो. आता टेक्नॉलॉजी इंटिग्रेशनची जी गोष्ट आहे, हा. की मला पार्टनर्स कसे मिळत गेले. हम्म. ठीक आहे. मी स्वतः सेल्समध्ये काम करायचो, त्याच्यामुळे हो. माझ्याकडे सेल्स एक्सपिरियन्स होता. हम्म. ठीक आहे. जे आमचे फाउंडर आहेत राहुल सर. राहुल पारख सर, हम्म. ठीक आहे, ते स्वतः IT इंजिनियर आहेत. हम्म. सो वेबसाईट स्वतः त्यांनी डेव्हलप केली. आम्हाला कुणाला हायर करायची किंवा कुणाला पे करायची गरज नाही पडली. हम्म. वेबसाईट त्यांनी बनवली, सेल्स मी करत गेलो. हम्म. ठीक आहे. राईट. सेल्स अँड मार्केटिंग. सो त्याच्यामध्ये मग B2C आणि B2B दोन गोष्टी होत्या. हम्म. सो B2B ला आम्हाला जास्त जायची, कंपन्यांकडे जायची गरज पडली नाही हम्म. सुरुवातीला. हम्म. B2C म्हणजे स्टुडंट मार्केट हो. जे आहे, कॉलेज हो. मार्केट, ते आम्ही कॅप्चर केलं. हम्म. ठीक आहे. कारण जोपर्यंत तुमच्याकडे स्टुडंट्सच नसणार आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांना स्कॉलरशिप त्यांना काय approach प्रोव्हाइड नाही करू करणार. शकत तुम्ही B2B. हा. आणि कंपनीजला आपण अप्रोच पण नाही करू हो, शकत बरोबर. जोपर्यंत तुमच्याकडे तेवढा काउंट नाहीये. बरोबर. ठीक आहे. सो ही गोष्ट आम्हाला खूप सुरुवातीला लक्षात आली होती. हो. सो मग त्याप्रमाणे आम्ही कॉलेजला अप्रोच केलं. त्यांनी पण आम्हाला कुठेही कोणी अपोज नाही केलं या गोष्टीसाठी, हम्म. बिकॉज दॅट वॉज अ जेन्युइन आयडिया. बरोबर आहे. है ना, Problem ज्याच्यामुळे होता. तो प्रॉब्लेम पण होता हम्म. आणि त्याच्यामध्ये सॉल्युशन सोल्युशन पण होतं. ठीक आहे. त्या सॉल्युशन मध्ये चकाकी होती. बरोबर. हो. पैसा होता ना. पैसा होता ना. ठीक आहे. Yes. कारण स्टुडंटने ऑलरेडी फीस जरी पे केली असेल कॉलेजची, पण हम्म. त्याला ऍडिशनली काही वरती मिळत असेल, 10,000 रुपये जरी मिळत असतील, हम्म. तर त्याच्यासाठी ती खुशी आहे. खुशी है ना. तो त्याचा मोबाईल घेईल किंवा हम्म. लॅपटॉप घेण्यासाठी प्रयत्न हम्म. करेल किंवा घरी देऊन टाकेल पैसे. Accessories घेईल काही है ना. इच्छा. हा. वडिला त्यांच्या पॅरेंट्स वरतीचं बर्डन थोडं कमी होऊन जाईल. हो, हो. ठीक आहे. ही त्यामागची भावना होती आणि ती कनेक्ट झाली. हम्म. ठीक आहे. बरोबर. राईट. आणि आमचे राहुल सर जे आहेत ते स्वतः त्यांनी त्यांचं एज्युकेशन अशा स्कॉलरशिपवर कम्प्लीट केलंय. ओके. सो ही हिमसेल्फ हा, इज अ एक्झाम्पल. ते त्यांनी अगोदर अप्लाय केलं स्वतःवरती, बघितलं त्यांनी- रिसर्च केलं. तर ते खूप साऱ्या स्टुडंटसाठी ते एक इन्स्पिरेशन पण राहिले. है ना. हम्म. की येस सर, आम्हाला पण हे करायचं आहे. मग त्यामुळे मुलं स्टडीवरती फोकस करू लागले, कारण क्रायटेरिया असतात बरोबर. 75%, 80% अँड अबोव्ह वगैरे. हम्म. है ना. तर त्याच्यामुळे स्टुडंट त्यांच्या एज्युकेशनला सिरियसली घ्यायला लागले आणि स्वतःहून ते आमच्याकडे या सर्व्हिससाठी डिमांड पण करायची, की सर आम्हाला ही तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करा. हम्म. ठीक आहे. सो अशा प्रकारे जेन्युइनली आम्ही डेव्हलप केलं. हम्म. सुरुवातीला आम्ही छोट्या ठिकाणाहून सुरू केलं. हम्म. आफ्टर दॅट आम्ही मग
डिस्ट्रिक्ट लेवल, त्याच्यानंतर मग रिजनल लेवल, मग स्टेट लेवल, आणि मग आजच्या डेटमध्ये आपण स्टेट लेवलला टोटल काम करतोय थ्रू आउट इंडिया. IITs, NITs, ठीक आहे, महाराष्ट्रातले जे रिनाऊंड कॉलेजेस आहेत, अशा सर्व कॉलेजेसचे विद्यार्थी काही डायरेक्टली आम्हाला जॉईन होतात, डिरेक्टली आमच्याकडे रजिस्ट्रेशन करतात, किंवा काही कॉलेजेस डिरेक्टली आमच्याकडे पार्टनर्स आहेत. जवळपास आजच्या डेटमध्ये 100+ इन्स्टिट्यूट्स आमचे पार्टनर्स आहेत, ठीक आहे, आणि तिथे आम्ही काही डेडिकेटेड प्रोग्राम्स जे आहेत ते राबवतो. आणि कंपनीज किती यायला तुमच्यासोबत? आता सध्याच्या कसं होतं, कंपनीला लिमिटेशन्स येतात बरेच, कसं? ठीक आहे, कारण प्रत्येक कंपनी जी आहे, हा जो फंड किंवा ही जी ऍक्टिव्हिटी असते, ही कुठलीही प्रायव्हेट कंपनी किंवा कॉर्पोरेशन डिरेक्टली इम्प्लिमेंट नाही करत. त्यांना मध्ये फाउंडेशन सोबत काम करायचं असतं. ओके. सो तुम्ही जर या स्कॉलरशिप ऐकल्या तर त्या फाउंडेशन कडून मिळतात, त्या कंपनीज कडून मिळतात. रिलायन्स फाउंडेशन. येस, रिलायन्स फाउंडेशन कडून मिळणार, फेरेनोली फाउंडेशन कडून मिळणार. बरोबर. असे भरपूर फाउंडेशन असतात जे काम करतात. फाउंडेशन, वाय फाउंडेशन? बिकॉज तिथे नो प्रॉफिट नो लॉसचा गेम असतो, है ना. तिथे लोकांच्या हेल्पसाठी ते काम करतात, ठीक आहे. सो दॅट्स वाय. सो हे पण कंपल्शन आहे त्या ऍक्ट मधलं की फाउंडेशन इन्व्हॉल्व असलं पाहिजे. येस, त्याच्या थ्रू झालं पाहिजे. सो बऱ्याच कंपनी आता आजच्या डेटमध्ये 4 ते 5 कंपनीज आहेत ज्या डायरेक्टली आमच्यासोबत काम करतात, लाईक ट्रान्स युनियन सिव्हिल लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, ठीक आहे, सायबेज, ठीक आहे, या कंपनीज आहेत ज्या आपल्यासोबत काम करतात, ठीक आहे. टाटा फिनकॉप, पुनावाला फिनकॉप, या टाईपमध्ये, ठीक आहे. आणि काही कंपनीज अशा आहेत की ज्यांना आपण असिस्टन्स प्रोव्हाइड करतो, ज्यांना मोबिलायझेशन प्रोव्हाइड करतो, त्यांच्या क्रायटेरियाच्या अकॉर्डिंग आपण स्टुडंट त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, ठीक आहे. आता मोस्टली रुरल भागातल्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप मिळतात, है ना, ठीक आहे. सो डिस्ट्रिक्ट लेवल, तालुका लेवलच्या भरपूर सारे इन्स्टिट्यूट जे आहेत ते आमचे पार्टनर्स आहेत. तर तिथे आम्ही जेव्हा ते फ्लोट करतो की या क्रायटेरियामधले मुलं आम्हाला पाहिजेत, तर ते क्विकली आम्हाला प्रोव्हाइड करतात. आम्ही ते प्रोफाईल जे आहेत ते कंपनीज पर्यंत पोहोचवतो, जेणेकरून त्यांना जे इन्फॉर्मेशन आणि त्यांचं प्रोसेस जे आहे ते फास्ट होतं, त्यांच्यापर्यंत फंड लवकर पोहोचतो, त्यांची फीस लवकर पे केली जाते, ठीक आहे. तर हे खूप मोठा बेनिफिट आहे. ओके. तो जर्नी अशी आहे, आणि ती मग आता आजच्या डेटमध्ये जवळपास 7 ते 8 कोटी रुपयाचा फंड जो आहे तो मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही इम्प्लिमेंट केलाय स्टुडंट पर्यंत. येस, आणि तो इन्क्रीजिंगच आहे. दरवर्षी मिनिमम 1 to 2 CR जो आहे फंड इम्प्लिमेंट होतोच आपला. एक स्टार्ट पॉइंट, एक म्हणजे आता इथून एक जे करू भेटेल, इथून एक चांगला जे करू आता मिळतोय. मला आता स्टार्टअप मध्ये जसं की आता इन पर्सन तुमच्याकडून जर मला माहित झालं की स्टार्टअप्स मध्ये स्टार्टिंगच्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या किंवा स्ट्रगल्स, ठीक आहे, ते खूप सध्या हे गोष्ट हे झालेली आहे की खूपच दाखवलं जातं स्ट्रगल, बट मला तरी जाणून घ्यायचं की काय काय प्रॉब्लेम. जसं मी तुम्हाला म्हटलं की जर तुमचा माइंडसेट ऑन्टरप्रिनरशिपचा असेल तर तुम्हाला स्ट्रगल वाटणार नाही, ते लोकांना वाटेल जे तुम्हाला पाहतात की अरे हा किती फिरतोय, किती पळतोय, ठीक आहे. आजच्या डेटमध्ये मी जवळपास 6-7 स्टेट्स मी फिरलोय, महाराष्ट्र अख्खा पिंजून काढलेला आहे मी, ठीक आहे. कुठलं कॉलेज राहिलं नाही जिथं माझी व्हिजिट नाही झाली, ठीक आहे ना. भरपूर ठिकाणी रेग्युलरली सेमिनार्स होतात, ठीक आहे. सो ट्रॅव्हलिंग मला स्वतः पर्सनली आवडायचं, ठीक आहे, राईट. तो माझा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की मी खूप ट्रॅव्हल करू शकतो आणि मला त्याच्यामध्ये काही इश्यू वाटत नाही. मी बसने पण ट्रॅव्हल केलेलं आहे, ट्रेनने पण केलेलं आहे, फ्लाईटने पण केलेलं आहे, आणि मी रेग्युलर करतो. त्याच्यामुळे मला ट्रॅव्हलिंग हा माझा लाईफचा पार्ट आहे, ठीक आहे. सो त्याच्यामुळे कनेक्शन्स बनत गेले ऑटोमॅटिकली. आम्हाला आतापर्यंत मार्केटिंग करायची गरज नाही पडली, ठीक आहे. कुठेही आमचं जास्त ऍक्टिव्हिटी आम्ही शोकेस पण नाही करत, ठीक आहे. ज्यांना आमची माहिती आहे, ज्यांना आमचं काम माहिती आहे, त्यांच्यासोबत आम्ही डिरेक्टली कनेक्टेड आहेत, आणि ते लोक आमच्यासोबत डिरेक्टली कनेक्टेड आहेत. सो आम्हाला कधी म्हणजे आमचा जो अर्निंग आहे किंवा आमचा जो रिव्हेन्यू आहे त्यासाठी वेगळा पार्ट मार्केटिंगसाठी काढून ठेवायची गरज नाही पडली आता, ठीक आहे. सो जेन्युइन प्रोडक्ट, जेन्युइन आयडियामुळे. येस, बरोबर. जसं की तुम्ही म्हणलं की दृष्टिकोन आहे की आम्हाला आमचे प्रॉब्लेम्स नाही वाटत, ते हसलिंग आहे की तुम्हाला कळतच नाही की ते प्रॉब्लेम्स म्हणून आपण हसल करत राहतो या गोष्टीमध्ये. कारण लिमिटेड रेव्हेन्यू मध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या गोष्टी डिलिव्हर केलेल्या आहेत, ठीक आहे. स्वतःच्या गरजा पण कमी ठेवलेल्या आहेत, ड्रीम्स खूप मोठमोठे आहेत, ठीक आहे. बट जेव्हा आपण तिथे पोहोचतो तेव्हा आपण ते कम्प्लीट करू, ठीक आहे. असं नाहीये की आता जसं बरेच जण वेगळ्या प्रकारे घेतात, लॅविश लाईफस्टाईल किंवा या टाईप मध्ये, ठीक आहे, किंवा खूप पैसा तुम्ही कमवणार आहेत. जे लोक जास्त पैसा कमवतात है ना, ज्यांना तुम्ही रोल मॉडेल मानताय, ते खूप साधे राहतात, ठीक आहे. बरं, ह्याच्यात असं नाहीये की बाबा म्हणजे ते साधं राहणं गरजेचं आहे, ठीक आहे. इट्स युअर चॉईस, है ना. आज मार्क झुकरबर्ग असेल किंवा स्टीव्ह जॉब्स असेल किंवा बिल गेट्स असतील, ते व्यवस्थित राहतात. त्यांना असं फंकी किंवा फॅन्सी काही दाखवण्याची गरज नाहीये. जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत ते, ठीक आहे. सो आजच्या डेटमध्ये माझ्यावर डिपेंड आहे की मला काय गरज आहे.
जेव्हा मी लोकांच्या गरजा पूर्ण फुलफिल करेल, माझं जे एम कम्प्लीट करेल, तेव्हा मी या गोष्टीला वेटेज देईल ना. बट ठीक हे आहे. बिग जे प्लेयर्स आहेत म्हणजे हम्म. एंटरप्रेन्योर्स आहेत तो हम्म. त्यांचा पीआर बी चालू शकतो ना. ते तर राहू बी शकतं ना तसं, जसं बरोबर पाहिजे आहे. तसं राहू शकतात, जसं दाखवायचं तसं दाखवू शकतात. बट डिपेंड ते करतं. जे दाखवताय ते पीआर आहे त्यांचा, की त्यांना तेवढंच दाखवायचं आहे किंवा असं काही आहे? मी नाही मानत तेवढं, हा. बिकॉज त्यांना पीआर करायची गरजच नाही. हा. ठीक आहे, त्यांच्यामुळे जग चालू आहे. हम्म. ठीक आहे, त्यांना वेगळं पीआर करायची गरज कशाला पडणार. हा, हा. ठीक आहे, आज Okay. समजा मायक्रोसॉफ्ट बंद झालं हम्म. किंवा मायक्रोसॉफ्ट चालूच झालं नसतं हम्म. किंवा त्यांच्या प्रोडक्टमध्ये दम नसता, तर त्यांना पीआर करायची गरज पडली असते. हा. ठीक आहे, पीआर कधी करायला लागतं, जेव्हा तुमच्या आयडियाला लिमिटेशन आहे काहीतरी हम्म. आणि तुमच्यासाठी कॉम्पिटिटर्स पण भरपूर आहेत, हम्म. तेव्हा पीआरची गरज आहे. आणि तुम्हाला एफर्ट घ्यावा लागतंय मार्केटिंग That's मध्ये it. पुश करण्यासाठी. दॅट्स इट. ओके सर, आता मला एक लास्ट पॉईंट पाहिजे की तुमचं काय विजन आहे इन फ्युचर आणि काय Okay. ध्येय आहे तुमचं, की तुम्हाला कुठं काय तुम्हाला इम्पॅक्ट क्रिएट करायचं आहे किंवा काय अचीव करायचं आहे, येस. या पॉईंटवर एंड करू. ओके. सो बेसिकली आमचा जो एम आहे तो हाच आहे की आजच्या डेटमध्ये CSR ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या लिमिटेड होतात, त्याला आम्हाला मोठं बनवायचं आहे आणि जास्तीत जास्त स्टुडंट्सला याचा फायदा पोचवायचा आहे. आजच्या डेटमध्ये प्रॅक्टिकल अप्रोच खूप कमी आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये, तो वाढवला जाऊ शकतो जेव्हा फंडिंग चांगल्या प्रकारे होईल तेव्हा. ठीक आहे, सो स्टुडंट्स पर्यंत फंडिंग पोहोचवणं, कॉलेजेस पर्यंत फंडिंग पोहोचवणं, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी हे आमचं ध्येय आहे. ठीक आहे, जर हे इफेक्टिव्हली झालं तर देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊ शकते स्टुडंट्सची. ठीक आहे, की जे डिग्री कंप्लीट केल्यानंतर जी सुरुवात होते ती त्यांच्या आधीच होऊ शकते. ओके. ठीक आहे, सो त्यांचं जे स्पीड आहे ते वाढण्यात मदत होईल, त्यांच्या लाईफची ग्रोथ आणि करिअर डेव्हलपमेंट करण्यामध्ये, आणि फायनान्शियली त्यांना खूप बेनिफिट मिळेल. ठीक आहे, पॅरेंट्स वरतीचं जे बर्डन आहे ते कमी होईल. सो हे आमचं मेन विजन आहे. ओके. हे झालं पाहिजे. मस्त. Yes. सर खूप भारी वाटलं आणि थँक्यू तुम्ही आलात Thank you so आणि much. खूप भारी इन्साइट्स भेटलेत स्टार्टअप बद्दल. Yes. मेनली जे की उद्योजकता तो जो आहे काय म्हणतात त्याला, उद्योजकतेचा दृष्टिकोन. हा, किंवा ते उद्योजकचं जे कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीला स्टार्टअपचे थोडे पॉईंट्स कमी माहिती, त्यांना उद्योजकता, मोटिवेशन किंवा ब्रँड्स बनवणं, Yes. या गोष्टी स्टार्टअप कडे कोणी जास्त लक्ष देत नाही. तर थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल, आणि मलाही खूप मजा आली. ठीक आहे, या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करताना. Thank you धन्यवाद so सर, much. धन्यवाद.